राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आले आहेत। बारामती इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्यानंतर पारदर्शक आणि कालबद्ध तपास सुनिश्चित करण्याला नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमान अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी चौकशी व्हावी असं पत्र मंत्रालयाला लिहिलं होतं। विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी त्या पत्राच्या अनुषंगानं ही माहिती दिली आहे। या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून तपास वेगानं सुरू असल्याचं म्हटलं आहे। विमान दुर्घटना तपास विभागाच्या 3 अधिकाऱ्यांचं पथक आणि नागरी विमान महासंचालनालयाच्या 3 अधिकाऱ्यांच्या पथकानं घटनास्थळाची काल पाहणी केली। तिथून अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे। निर्धारित वेळेत सर्व मानकं आणि नियमांचं पालन करत पारदर्शक तपास पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। या चौकशीत राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाचं सहकार्य महत्त्वाचं ठरणार असल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे।